नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायी बातमी आहे. ते म्हणजे सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सोयाबीन हमीभाव खरेदी नोंदणीसाठी आता 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतलेला आहे. राज्याचे पणन मंत्री रावल काय म्हणाले हे पहा. सोयाबीन उत्पादक शेतकरी लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत 7 दिवसांनी म्हणजेच 6 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार ही मुदत 31 डिसेंबर पर्यंत होती. तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत 12 जानेवारी पर्यंत केली जाणार आहे, अशी माहिती देखील मंत्री श्री रावल यांनी दिलेली आहे. पणनमंत्री श्री रावल म्हणाले की किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी 4,892 रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सुरू आहे. आतापर्यंत सोयाबीनची 3,34,331 मेट्रिक टन एवढी विक्रमी खरेदी झाली आहे. मागील वर्षी केवळ 7,400 क्विंटल एवढी खरेदी झाली होती. यावर्षी शेतकऱ्यांना 1,000 कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे. राज्यात सध्या 561 खरेदी केंद्र सुरू असून आतापर्यंत 6,69,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर हमीभावाने या ठिकाणी सोयाबीन विकायचं असेल तर तुम्ही आता 6 जानेवारी 2025 पर्यंत सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करू शकता. तर सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.